खेड काढली ना पुरीनो, तुम्ही एकाच्या जर ठेवून दिली ना, दोन सापडायची सुद्धा नाही, फक्त एकाच्या निवार ठेवून द्यायची बस. पण तुम्ही बावळात मर मग. हो सांगा मुलीनो, हा विनोद आहे का? नाही. आणि आलो 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 आणि तिसरं वाक्य पुरीनो, आपला बाप किती गरीब असू द्या, कितीही, फक्त गल्लीने शेवटपर्यंत वर मान काढून चालला पाहिजे, त्याची मानच खाली नाही झाली पाहिजे. बस जगायचं तरी कशाला आहे? किती दिवस जगायचे? काळ बदललाय. काळ वाईट आलाय का चांगला? वाईट. तरुण पोरं ध्यानात ठेवा. आता मुलींना सांगितलं, महिलांना सांगतो. आता आता पुरुष पोरांना सांगतो, पोरांनो, एक 8 दिवस फक्त तुमचे आईन बाप जाऊ द्या. 8 दिवस आईन बाप जाऊ द्या. तुम्ही 8 दिवस फक्त भाऊजाईच्या हाताखाली फुकट खा. तुम्हाला 12 महिने मी सांभाळतो. घालेल. पोरांनो, व्यसनाचं प्रमाण कमी करा. तुम्हाला वाटतं आम्ही तरुण आहेत, काळ बदललाय. राजकारणातली लोक सुद्धा नीट ऐका. 15 वर्षापूर्वी दंगली करणं सोपं होतं. 15 वर्षापूर्वी गाड्या पेटवणं आणि टपऱ्या पेटवणं सोपं होतं. 2018ला सोपं नाही. कायदा कडक झालाय आणि महाराष्ट्रातली पोलीस यंत्रणा सतर्क झाली. आता पहिल्यासारखे दिवस राहिले नाही. आता पोलीस यंत्रणा अतिशय चांगली आहे. पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून जनता जाग्यावर आहे. नाही तर जनता काही करी हो. अहो, त्या पोलिसानं करायचं तरी काय? काय बायको पळून गेली, सापडा त्यानं. अरे बायको तुझी गे. ज्यांच्या मरायच्या नोकऱ्या आहेत त्यांना पगार कमी. PST ड्रायव्हर कवा धडकन सांगता येत नाही, 13,000. वायरमन कवा वायरीला चिटकन सांगता येत नाही, 20,000. ते पोलीस आखरात डांबरे उभं, 27,000. गुरुजीला कवडीचा धक्का नाही, 82,000. आमदाराला 1.5 लाख. टोल नाका फ्री, गेस्ट हाऊस फ्री. महाराज, या पोलीस खात्यातल्या लोकांना पगार पाहिजे लाख लाख, 1.5 लाख. का माहितीये का? का माहितीये का? दिवसा सोडा, पण रात्री पेट्रोलिंगची जी नोकरी आहे ना, अक्षरशः जीवावर उदार नोकरी आहे. हो. आणि आता महाराज, पोरं नीट आहे का? दंगली बिंगलीच्या भानगडीत आता पडू नका. काळ वाईट आला. आता ते पोलीस खातं नंगाड झालंय. आता ते दंगल होऊन गेल्यावर धरत्या बस गाडीत. तुम्हाला बस एक तर गावाला गेलो तर नेटकच उतरलं स्टँडवर, त्याला माहितच नाही काय झालंय. बस गाडीत. तो म्हणला मी आताच उतरलो, ह्या गाडीत बस आता. एक तर संडासवरून आलं, डबड्या सगळं नेलं, बस गाडीत. आणि याला कारण ऐका. आणि पोलीस खातं कडक झालंय ना, ही काळाची गरज झाली. लय महत्वाची. महिला सुरक्षित झाल्या. पोलीस खात्याने कडक भूमिका करून महिला पोलीस झाल्यामुळं काही गोष्टी मुलींच्या सुद्धा समाजासमोर आल्या. महिला पोलीस झाल्यामुळं मुलीच्या अडचणी त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्या. ते लय महत्वाचं झालं मला. हो ऐका, आता कायदा कडक झालाय पोरांनो. 100% जनता मोबाईल मध्ये आणि 80% जनता CC कॅमेऱ्यात आहे. जर क्लिप मध्ये सापडला ना गाडी बिडी पेटवताना, अशी खुटी गुतन, खुटा उपटन पण खुटी निघायची. हो. 3 महिने जामीन नाहीये, 90 दिवस. वरून ऐका काय, वर्ष आयुष्यभर सरकारी नोकरी नाही. आणि आता पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म असल्याशिवाय विमानानं प्रवास सुद्धा करता येत नाही. आता नगरसेवक व्हायला 3 किलो कागद लागत आहेत. आधार कार्ड, पॅन कार्ड, लिंक कार्ड, बापाचं कार्ड, आईचं कार्ड, गावाचं कार्ड, आख्या घराचं कार्ड. त्याच्यात पडताळणी बसला नाही, चला घरी. हो आता अवघड आहे. हातानं झटे करू नका. तुमच्यापैकी कोणी दंगलीत गुतेला असेल तर त्याला विचारा ना कसं काय.
त्याला फक्त म्हणायचं उद्या मोर्चा आहे, आग लाव मोर्चाला. मी गावाला चाललो, नको 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 नको. त्याच्यात उतरू नका. नाही 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 नाही, जिंदगी संपेल. काय मत आहे तुमचं? हाताने कुटाने करू नका तुम्ही, त्याच्यात उतरूच नका. तुम्ही आमच्या टोळीचे मेंबर व्हा, 2 टाइम फुकाट खा. एक सांगा, तुम्ही आमच्या टोळीचे जर सभासद झाले ना महाराज, तर श्रीमंत होणार नाही, पण समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्याकडे या, इकुतू नका. विमानानं प्रवास, पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म. बरं, दंगलीची तारीख काय 5 आणि 7 वर्ष नाही चालत, ती 30 35. जसं वय वाढन तशी तारीख, जशी वय वाढन तशी तारीख. हो, अजून 2 वर्षानं बायको करायची म्हणलं तरी पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागेल. या अवलाद कुठं गुतेले का? नाही. थोडा सुपारी गुतलंय का? फोड नका सुपारी. का? त्या पोरीला पोरत नाही म्हणा. का? हा कायम तारखेला जाणार, पोर होणार का? आणि प्रत्येक तरुणानं जर एवढी शपथ घेतली तर पोलीस खात्याचं 70% काम झालं. प्रत्येक पोरीच्या आईबापांनी रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही, 60% गुन्हेगारी 2च दिवसात कमी होईल. 70,000ची पल्सर आहे पोराला, 10,000चा मोबाईल आहे, 3,000चा बूट आहे त्याच्या पायात, आणि ते बोंबलत हिंडत आहे. बुटानं हाणलं पाहिजे ते. आपल्या घरात एंट्री नाही. पोऱ्या म्हणला मी घरातून निघून जाईन, हे कपडे हाय, मी करेल प्रयत्न परत. मी तुला पैदा केलं, तू मला शिकतो का? नालाय का? पोऱ्या म्हणला मी फाशी घेईल, गळ्याचं माप दे. पोऱ्या म्हणला मी पॉयझन घेईल, कोणतंही पॉयझन पिऊ द्या पोरानं, पोरगं 5 तास मरत नाही. माझा विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणले म्हणायचं औषध घेतो का? तो शेण खावा पण औषध शोध. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्यात, इकडून नळी इकडं काढी त्यात. एकदा नळी घालून आणली ना, ते रिकामं खोकं पाहिलं तरी म्हणतं औषध आहे काय. प्रत्येक बापानं सांगा, विनोद आहे का? गुन्हेगारी कमी करायची असेल, गुन्हेगारी कमी करायची असेल तर प्रत्येक बापानं मुलाला शिस्त लावली पाहिजे. मुलीच्या बाबतीत आईनं स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे. मुलीची बाहेर पडताना अंगावर ओढणी पाहिजे, शिस्त. थोबाड फोडून टाका तिचं. केसांची स्टाईल तपासा, दप्तर चेक करी जा मुलीचं, वह्या चेक करा वर्गातल्या, शेवटच्या पानावर गृहपाठ असतो.